जरा रे. काय झालं सांग मला. काय झालं. हे जर अक्काला कळलं तर तुझ्या चिरंजीवांच्या जीवाचं काय होईल. माझ्या पोराच्या जीवाचं कशाला बरं वाईट करेल अक्का. तिला काय स्वतःच्या पोरीला इदवा करायचंय का. तिला नाही इदवा करणार ती अक्का सावताच्या पोरीला नाही इदवा करणार. मला इदवा करणार. तात्या मला फक्त एवढंच सांग, वीर घरी आहे की नाही. नाही. माझ्या सुंदरला नका मारू. मी तुमच्या पाया पडते. नका मारू त्याला. मी नाही करणार वीरशी लग्न. मला माहित होतं आनंदी की नक्कीच या लोकांनी तुला लग्नासाठी नाही म्हणायला भाग पडलं असणार. पण घाबरू नकोस. मी आहे ना. मी तुला माझ्यापासून वेगळं नाही होऊ देणार. फोन लाव, वीरला फोन लाव. आणि तू वीरशी बोल आणि त्याला विचार ते दोघं कुठे आहेत. पण लक्षात ठेव, आम्ही तुझ्या बरोबर इथे आहोत हे त्याला कळू द्यायचं नाही. कळलं. फोन लाव, फोन लाव. हा पंढरी. हा वीर दादा, तुम्ही आणि आनंदी कुठे आहात आता. मला खात्री आहे पंढरी, आता अक्का तिथेच उभं राहून हा फोन ऐकताय. पण बरंच झालं अक्का. त्यामुळे मला माझं म्हणणं तरी तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. बरं, माझ्या घरी जबरदस्तीने तुम्ही नारायणी नावाचं जे काय पार्सल पाठवलंय ना, ते घेऊन गेलात तरी चालेल. वीर, तू हे जे काही करतोस ना त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. लक्षात ठेव. परिणामांची काळजी आता मी नाही, तुम्ही करायचे. त्यामुळे तुम्ही आणि माझा तो कपटी बाप दोघंही हरलात का. घरातली सूनबाई तुमच्यामुळे आमच्या तोंडावर थुंकून घराबाहेर पडली आणि तुम्ही त्या तमाशेला घेऊन कुठं दडून बसलाय. तात्या, तुम्ही काय काळजी करताय माझी. आणि तसंही मुलाला गुंगीत ठेवून त्याचं जबरदस्तीने लग्न लावून देणारा बाप कधीच मेलाय माझ्यासाठी. त्यामुळे अक्कांनी जर तुम्हाला मारलं तर असा काय फरक पडणार आहे ना मला. ओ चिरंजीव, का सावताच्या हातानं सावताच्या मौतीला सांगावं धाडतंय. ही आकाशातला पुरा नाही तर पाताळात ही अक्का तुम्हाला शोधून काढल आणि फरफटत आणेल आपल्या घरात. तुम्हाला नाही मारणार कारण तुम्ही तिथं जावयात ना. आमचे मात्र तुकडं तुकडं करून घरातल्या कुत्र्यासमोर टाकल ती दारात. आणि तुम्ही बी काय गडबड केली ना तर तुमचं बी जीव घ्यायला ती मागं पुढे बघणार नाही. मी ओळखत नाही तिला. अक्कांनी अजून मला ओळखलेलं दिसत नाहीये तात्या. पुरून उरेन मी तिला. ती पोरगी जिथे कुठे असेल तिथून तिला शोधून इथे घेऊन ये. कळलं. जिवंत का. जिवंत. तिच्या केसालाही धक्का लागता कामा नये. का. तुम्हाला अजूनही तिचा पुळका काय येतोय. कारण यांना त्रास होईल असं मला काहीही करायचं नाहीये. कळलं. आणि लक्षात ठेव नागनाथ, विष्णू आणि गोरख या दोघांनाही या सगळ्यापासून दूर ठेवायचं. त्यांना यातलं काहीही सांगायचं नाही, कळू द्यायचं नाही. मी काय म्हणतो अक्का, निदान विष्णूला तरी सांगूयात आपण हे सगळं. काय. अगं बाहेरनं कोणाकडनं तरी कळलं त्याला तर तो जास्त भडकेल. त्याच्यापेक्षा ह्याच्या आधीच आपण त्याला सांगितलं पाहिजे सगळं. ऐक माझं.